नमस्कार, मी अभिजित गोसावी। मराठी माणूस ही ओळख कशी तयार होते तर मराठी ही एक समान भाषा असते, मराठी साहित्य असतं। हिंदू माणूस ही एक ओळख कशी तयार होते तर हिंदूंचा सर्वमान्य असा धर्मग्रंथ भगवद्गीता असते। त्याचप्रमाणे हिंदूंचे सण होळी, दिवाळी हेही असतात। त्याचप्रमाणे मुस्लिम माणूस ही ओळख कशी तयार होते तर मुस्लिमांचा सर्वमान्य धर्मग्रंथ कुराण हा असतो, तर ईद यांसारखे सण असतात। तर 125 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये जिथं विविध धर्म, विविध खाद्य संस्कृती असणारे, विविध वेशभूषा असणारे, विविध भाषा बोलणारे, विविध उपभाषा बोलणारे अनेक लोक राहतात, तरी देखील या 125 कोटी लोकांची ओळख भारतीय म्हणून कशी आणि भारतीय ही ओळख निर्माण करणारा संदर्भ ग्रंथ कोणता? आपली भारतीय अशी ओळख तयार करणारा संदर्भ ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान। आणि अंतिमता सर्वांची विविधता मान्य करून, सगळ्यांचं वेगळेपण मान्य करून, सर्वांना समान संधी, समान न्याय देण्याची ग्वाही जर कोणी देतं तर ते म्हणजे आपलं भारतीय संविधान देतं। संविधान धार्मिक व्यक्तीला जितकं धर्म मानण्याचं स्वातंत्र्य देतो, तितकंच नास्तिक व्यक्तीला धर्म नाकारण्याचंही स्वातंत्र्य देतो। धर्म प्रसाराचं जितकं स्वातंत्र्य देतो, तितकंच धर्म चिकित्सेचंही स्वातंत्र्य देतो। विचार मांडण्याचं जितकं स्वातंत्र्य देतो, तितकंच ते विचार खोडून काढण्याचं इतरांनाही स्वातंत्र्य हे संविधान देतं। आणि अंतिमता सर्वांची विविधता मान्य करून, सगळ्यांचं वेगळेपण मान्य करून, सर्वांना समान संधी, समान न्याय देण्याची ग्वाही जर कोणी देतं तर ते म्हणजे आपलं भारतीय संविधान देतं। आणि विशेषतः संविधानाने हे जे अधिकार आपल्या नागरिकांना बहाल केले आहेत ते कोणा राजाने किंवा परमेश्वराने बहाल केलेले नसून ते आपण सर्व भारतीयांनी एकमेकाची विविधता मान्य करून व एकमेकाच्या माणुसकीला मान्यता देऊन दिलेले हे अधिकार आहेत। म्हणून आपली धार्मिक परंपरा, आपली जातीय परंपरा, आपलं वेगळेपण जर प्रत्येकाला जपायचं असेल तर त्यासाठी संविधान जपणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आपल्या वेगळेपणाला मान्यता देणारा एकमेव संदर्भ ग्रंथ हा संविधान आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला, परंतु भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे। लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही। आणि हा अधिकार 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय लोकांना मिळाला आणि या दिवशी खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता म्हणजे प्रजासत्ताक भारत झाला। आणि म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। सध्या आपल्या देशामध्ये देशभक्ती, देशभक्त या विषयांवर खूप चर्चा चालू आहे। भारत माता की जय ही घोषणा दिल्याने आपण देशभक्त ठरतो का, किंवा ती घोषणा दिल्याने केलेल्या चुकीच्या कामांवर, केलेल्या अनैतिक कामांवर माफी मिळते का? नक्की देशभक्ती कोणत्या तराजूत मोजायची, कोणत्या मापात मोजायची हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे। प्रतिकात्मक रूपी फोटोतील भारत मातेचा नुसता जयघोष करायचा की शेतात राबणाऱ्या त्या स्त्रीमध्ये भारत मातेला शोधायची? भारत मातेचे सुपुत्र असणारे कामगार आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्या किमान वेतनाचा प्रश्न विचारणे म्हणजे देशभक्ती नव्हे का? आणि त्याच भारत मातेच्या सुपुत्रांचा रोजगाराचा, महागाईचा प्रश्न विचारणे म्हणजे देशभक्ती नव्हे का? पोट भरण्यासाठीची चोरी आणि धनदांडग्यांची अय्याशीसाठीची चोरी आपण एकाच मापात मोजणार का? आणि धनदांडग्यांच्या अय्याशीसाठीच्या चोरीवर आवाज उठविणे म्हणजे देशभक्ती नव्हे का? त्याला भारत माता की जय या उद्घोषणेचे फक्त राजकारण करायचे आहे की भारत मातेच्या खऱ्या सुपुत्रांच्या अस्तित्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवायचा आहे? तर मग आपल्या देशाला कोणत्या प्रकारचा भारतीय अपेक्षित आहे? जो जे वांछिल तो ते लाभो अशी उदार वृत्ती ठेवणारा प्रत्येक हिंदू या देशाला हवाय। पर्वता समान अढळ इमान असणारा प्रत्येक मुसलमान या देशाला हवाय। आणि स्वयंप्रकाशित होण्याचा अप्पदिप्पभवचा संदेश देणारा प्रत्येक बुद्ध या देशाला हवाय। वाटेल तो धर्म मानणारा, वाटेल ती भाषा बोलणारा, वाटेल तो विचार मांडणारा, पण संविधानाला सर्वोच्च स्थानी मानणारा प्रत्येक भारतीय या देशाला हवाय। धन्यवाद। प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा।